JSW-MGचे भारतातील पहिले MG सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर ठाण्यात सुरू. JSW-MG मोटर इंडियाने आज ठाण्यात पहिले MG सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटर सुरू करून भारतीय ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लक्झरीची पुनर्कल्पना या तत्त्वज्ञानावर आधारित हे नवीन स्वरूप मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील आणि त्यापुढील विवेकी खरेदीदारांच्या कारच्या मालकीचा एक उन्नत अनुभव देण्याचे वचन देते. MG सिलेक्ट एक्सपिरियन्स सेंटरना संवेदी अनुभव, वैयक्तिक सेवा आणि MGच्या प्रतिष्ठित उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन, नवीन युगातील लक्झरी, नवनिर्मिती आणि टिकाऊपणा यांचा मिलाफ म्हणून पाहिले जात आहे. ठाण्यातील हे केंद्र रोजा व्हिस्टा, वाघवेळ, कावेसर, ठाणे पश्चिम येथे आहे. 2025च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस भारतातील 13 प्रमुख शहरांमध्ये अशी 14 केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. त्यापैकी एक हे पहिले आहे. JSW-MG मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी भारतातील लक्झरी वापराच्या घातांकीय वाढीवर भर दिला आणि MG सिलेक्टचे उद्दिष्ट कारच्या मालकीच्या अनुभवाला पुन्हा परिभाषित करून या वाढत्या विभागाला सेवा देणे हे असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी डीलर भागीदारांच्या सहकार्याने तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने आणि विशेष अनुभव देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. MG सिलेक्ट ठाणेचे डीलर प्रिन्सिपल पवन एल सिंघानी यांनी नवीन केंद्राबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की हे केंद्र पारंपरिक शोरूम अनुभवाच्या पलीकडे जाऊन ठाण्यातील आमचा विवेकी ग्राहकांसाठी ऑटोमोटिव्ह लक्झरीला पुन्हा परिभाषित करेल आणि एक असे समुदाय निर्माण करेल जिथे प्रत्येक ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण होतील आणि त्यांच्या संरक्षणाची खऱ्या अर्थाने कदर केली जाईल. या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने बहुप्रतीक्षित MG सायबरस्टर, जगातील सर्वात वेगवान MG आणि MG M9 प्रेसिडेन्शियल लिमोझिन ही 2 वाहने उत्साही लोकांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. MG सिलेक्टचे अनावरण अशा वेळी झाले आहे जेव्हा भारतीय लक्झरी कार बाजार लक्षणीय वाढ अनुभवत आहे, ज्याला विकसित होत असलेल्या ग्राहक मानसिकता, टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये वाढलेली समृद्धी आणि लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी यामुळे चालना मिळत आहे. या विभागात 2024मध्ये वार्षिक 6% वाढ दिसून आली, ज्यात विक्री प्रथमच 50,000 युनिट्सच्या पुढे गेली. विशेषतः लक्झरी EV बाजारपेठेत 2024च्या याच कालावधीच्या तुलनेत 2025च्या जानेवारी-मे कालावधीत 66% वाढ झाली आहे.